नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळ आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे. हे दाणे आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. आता मकीचे दाणे शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 काजू घालायचे आहे. यामध्ये पाव वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे. 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालायच्या. 1 चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मी याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. इथे आपलं हे वाटण तयार झालं. वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले हे मकीचे दाणे सुद्धा शिजले गेलेले आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता कढईमध्ये आपल्याला 4 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे बटर घालून घ्यायचे. बटरऐवजी साजूक तूप सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. आता तेल आणि बटर चांगलं गरम झालं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घातला आणि एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची. कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे. आता कांदा चांगला परतून झाला. यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचंय. टोमॅटो आपल्याला हलकसं मऊ होईपर्यंत एक 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचंय. आता टोमॅटो देखील चांगलं परतून झालं. आपल्याला याला असं चमच्याने मॅश करून घ्यायचंय म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेऊयात. यामध्ये आपण काजू, आलं, लसूण आणि मकीचे दाणे घालून घेतले होते. संपूर्णच वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया. पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी. 1 चमचा यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे. पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये धणे पावडर घातली. आता हे सर्व मसाले यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं तर त्याला काही वाटण लागलेलं होतं. त्यामध्येच मी अर्धा कप पाणी घालून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचंय. याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आज आपण हॉटेल स्टाईल मकीच्या दाण्यांची भाजी बघत आहोत. भाजीला चव देखील हॉटेल स्टाईल येण्यासाठी आणि त्याच चवीची तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 4 चमचे फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे. तुम्ही ते दुधावरची साय सुद्धा घालू शकता किंवा तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम सुद्धा नसेल आणि दुधावरची साय देखील नसेल तर तुम्ही ते 2 चमचे दही घालू शकता. याला मिक्स करून घेतलं. आता यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि यावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. 2 मिनिटं झालेले आहे. झाकण काढून घ्यायचं. आता यामध्ये हे शिजवून घेतलेले मकीचे दाणे घालून घ्यायचे. याला छान मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आपल्याला 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचंय. पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं. जी हॉटेल स्टाईल भाज्या असतात तर त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर केला जात नाही. अशाच पद्धतीची थोडीशी घट्टसर ही भाजी असते. यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचं. आता ही भाजी आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे. इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे. बघू शकता भाजीवरती मस्त असा कट आलेला आहे आणि भाजी दिसायला अप्रतिम दिसत आहे. यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं पनीर आपल्याला असं यावरती किसून घालायचं आहे म्हणजे भाजी चवीला आणखी चविष्ट तयार होते. जर पनीर नसेल तर इथे तुम्ही चीज सुद्धा वापरू शकता. आता याला मिक्स करून घ्यायचे. तयार झाली इथे आपली हॉटेल स्टाईल मकीच्या दाण्यांची भाजी. चवीला अगदी भन्नाट अशी ही तयार होते. लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी तयार होते. तुम्ही या भाजी सोबत चपाती खाऊ शकतात, नान खाऊ शकतात किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे. यामध्ये 4 ते 5 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 हिरवी मिरची घातली. पाण्याचा अजिबात वापर न करता अशा पद्धतीचं थोडंसं जाडसर हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचंय. आता हे वाटण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं. यामध्ये आपल्याला 2 मीडियम साईजचे उकळून घेतलेले बटाटे किसून घालायचे आहे.
असे बटाटे घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अप्रतिम तयार होतो। आता या किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला पाव वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। पाव वाटी यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायची आहे। आता या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला 1 वाटी पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। ही तयार करून घेतलेली पावडर आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायची आहे। आता ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी इथे मी बेसन पीठ यामध्ये घातलं। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा यामध्ये हळदी पावडर घालून घ्यायची आहे। अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घातला। 1 चमचा यामध्ये जिरे पावडर घालून घ्यायची आहे। पाव चमचा यामध्ये आमचूर पावडर घालायची आहे। आमचूर पावडर ऐवजी तुम्ही इथे 1 चमचा लिंबाचा रस घालू शकता। 1 चमचा चाट मसाला घातला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। बटाट्यामध्ये आणि मकीच्या दाण्यांमध्ये पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्येच हा गोळा छान तयार होतो। इथे मी हा गोळा चांगला तयार करून घेतला। आता यापासून आपल्याला वडे तयार करायचे आहे, तर त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। हा तयार करून घेतलेला गोळा आपल्याला हाताने अशा पद्धतीने टिक्कीसारखा प्रेस करून घ्यायचा आहे। बघू शकता इथे आपला हा वडा मस्त तयार झाला। अशाच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे। आता आपण यांना फ्राय करून घेऊयात। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। यामध्ये हे वडे घालून घ्यायचे आहे। हे वडे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे। वडे एका साईडने फ्राय झाल्यावरती त्यांना पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने यांना फ्राय करून घ्यायचे। इथे मी हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही बघू शकतात वड्यांना मस्त रंग आलेला आहे आणि हे वडे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तयार झालेले आहे। वडे दिसायला एवढे सुंदर दिसत आहेत, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट असे हे तयार होतात। बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात, आतून मस्तसे स्पंज आणि सॉफ्ट असे हे तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। यामध्ये 6 ते 7 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 हिरवी मिरची घातली। पाण्याचा अजिबात वापर न करता अशा पद्धतीचं थोडंसं जाडसर याचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचंय। आता हे तयार करून घेतलेलं वाटण एका बाउलमध्ये काढून घेतलं। यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालून घेतलं आणि पाव वाटी आपल्याला यात बारीक रवा घालून घ्यायचा आहे। 2 चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता अर्धा चमचा यामध्ये हळदी पावडर घातली। अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेतला। 1 चमचा जिरे पावडर घालायचे आहे। चिमूटभर हिंग घातला आणि यामध्ये आपल्याला पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि 2 चमचे पांढरे तीळ घालून घ्यायचे। तीळ घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे। यावरनं अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचंय। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचंय। इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या। अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला ठेवायचंय। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचंय। 5 मिनिटांनंतर बघू शकता बॅटर चांगलं भिजलं गेलेलं आहे। आता आपल्याला यापासून धिरडे तयार करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला आणि याला आपल्याला तेल लावून घ्यायचंय। आता तव्यावरती आपण 3 चमचे हे तयार करून घेतलेलं धिरड्यांचं बॅटर घालून घेऊया आणि याला अशा पद्धतीने पसरवून घेऊयात। आता हे धिरडा आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचं आहे। धिरड्याची एक साईड भाजत आल्यावरची वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते। यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि या धिरड्याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि हे धिरडा आता आपण पलटी करून घेऊया। बघू शकता एका साईडने मस्त असं हे धिरडं भाजलं गेलेलं आहे आणि याला जाळी सुद्धा खूप छान पडलेली आहे। अशाच पद्धतीने मी दुसरी साईड सुद्धा याची भाजून घेतली। तयार झालं इथे आपलं मकीच्या दाण्यांचं धिरडं चवीला अगदी छान लागतं आणि मस्त असे जाळीदार हे धिरडे तयार होतात। तुम्ही हे धिरडे नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1.5 वाटी मकीचे दाणे घेतले। यांना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाण्याला खळखळून एक उकळ काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे मकीचे दाणे यामध्ये घालून घ्यायचे आहे।
4 ते 5 मिनिटं हे मकीचे दाणे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे। इथे मी हे मकीचे दाणे शिजवून घेतलेले आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा। तुम्ही बघू शकतात मकीचे दाणे छान असे शिजले गेलेले आहे। आता या दाण्यांमधून आपल्याला जे पाणी आहे ते पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता हे मकीचे दाणे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊयात। त्यासाठी यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे, पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे आणि पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। लक्षात ठेवायचं मकीचे दाणे शिजवताना सुद्धा आपण यात मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ बेताने घालायचं। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून यात घालायचं आहे। आता यामध्ये 4 ते 5 चमचा आपल्याला खारी बुंदी घालून घ्यायची आहे आणि बारीक शेव घालायची आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी कॉर्न भेळ। चवीला अगदी छान लागते आणि मस्त अशी चटपटीत तयार होते। आता ही तयार करून घेतलेली भेळ एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची, सगळे शेवटी थोडीशी खारी बुंदी घालायची आणि बारीक पिवळी शेव घालून घ्यायची आहे। तयार झाली चटपटीत अशी ही कॉर्न भेळ। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आपल्याला कच्चे मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। यामध्ये 6 ते 7 लसणच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि 3 हिरवी मिरची घालायची आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरं घालून घेऊया। आता पाण्याचा जराही वापर न करता अशा पद्धतीची याची बारीक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता कढईमध्ये 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी तेलाचा वापर सुद्धा करू शकता। आता तूप छान गरम झालेलं आहे। यामध्ये तयार करून घेतलेली मकीच्या दाण्यांची पेस्ट घालून घ्यायची आहे। आता ही मकीच्या दाण्यांची पेस्ट तुपावरती 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। असं याला परतून घेतल्यामुळे तुपाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान उतरतो। आता इथे मी एक मीडियम साईजचा बटाटा उकळून घेतला, त्याची साल काढून घेतली आणि बटाटा मॅश करून घेतलेला आहे तो यामध्ये घातला। यामध्ये आता पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं आपल्याला यावरती छान एक वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता सारणावरती छान वाफ आलेली आहे आणि हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊयात। आता पुढची प्रोसेस बघूयात। इथे मी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहे। ब्रेडच्या दोघी स्लाइसला आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे। बटरऐवजी तुपाचा देखील वापर तुम्ही करू शकता। आता तयार करून घेतलेलं मकीच्या दाण्यांचं आणि बटाट्याचं हे सारण आपल्याला छान या ब्रेडवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता सगळ्यात शेवटी आपण यावरती एक चीजचं क्यूब किसून घालूयात। असं चीज घातल्यामुळे हा पदार्थ लहान मुलंच काय मोठे सुद्धा फार आवडीने खातात। आता दुसरी ब्रेडची स्लाइस आपल्याला यावरती ठेवून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने याला छान प्रेस करून घ्यायचं आहे। आता आपण हे सँडविच भाजून घेऊया। त्यासाठी तवा छान गरम करून घेतला। यावरती 1 चमचा बटर घातलं आणि बटर छान पसरवून घ्यायचं आहे। आता या सँडविचच्या वरच्या बाजूला देखील आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे सँडविच दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे सँडविच दोन्ही साइडने छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलं। आता आपण याला काढून घेऊया। तयार झालं इथे आपलं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं चीज कॉर्न पोटॅटो सँडविच। चवीला तर अप्रतिम लागतं। एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी आपल्याला मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता याला आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घ्यायचं आहे। थोडक्यात याची आपल्याला एक जाडसर भरड काढून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। ज्या वाटीने मकीचे दाणे घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी जाड रवा यामध्ये घालायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। आता त्याच वाटीने अर्धा कप यामध्ये ताजं दही घालून घ्यायचं आहे।
आता यात 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, 1 चमचा जिरं घालायचं आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचे काप घालायचे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि 3 ते 4 चमचे यामध्ये आपल्याला अख्खे मक्कीचे दाणे घालून घ्यायचे आहे। असे मक्कीचे दाणे घातल्यामुळे आपण जेव्हा हा पदार्थ खातो तेव्हा हे मक्कीचे दाणे दाताखाली येतात तेव्हा याची चव छान लागते। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आणि सुरुवातीला याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अंदाजा येतो यात किती पाणी घालायचं। याला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे। यापेक्षा हे बॅटर जास्त सैल ठेवायचं नाही, थोडंसं घट्टच आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे। बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी पाव कप एवढं यात पाणी वापरलं। झाकण ठेवायचं, 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचं आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर बघू शकताय बॅटर चांगलं भिजलेलं आहे। याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। जर तुमचं बॅटर खूप घट्ट झालं असेल तर यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी तुम्ही घालू शकता। यामध्ये पाव चमचा इनो घालायचा आणि एकाच डायरेक्शनमध्ये पटकन आपल्याला हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। इथे आज आपण मक्कीच्या दाण्यांचे आप्पे तयार करणार आहोत, तर त्यासाठी आप्पे पात्र गरम करून घेतलं आणि यामध्ये तेल घातलं। आता हे बॅटर आपल्याला अशा पद्धतीने आप्पे मोल्डमध्ये फिल करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती हे आप्पे एका साईडने भाजून घ्यायचे। 5 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकताय आप्पे मस्त टम्म फुगलेले आहे। आप्प्यांना रंग देखील खूप छान सुरेख आलेला आहे आणि आप्पे एका साईडने मस्त भाजले गेलेले आहे। यांना अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आप्प्यांची दुसरी साईड सुद्धा अशाच पद्धतीने चांगली भाजून घ्यायची आहे। इथे मी हे आप्पे दोघी साईडने भाजून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकतायत। आता आपण यांना काढून घेऊयात। हे आप्पे बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात आणि आतून मस्त स्पंज आणि सॉफ्ट बनतात। चवीला तर अगदी भन्नाट लागतात। लहान मुलंच काय मोठ्यांना सुद्धा फार आवडतील एवढे छान हे आप्पे तयार होतात। तुम्ही हे आप्पे नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप आपल्याला मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। इथे आपल्याला कच्चे मकीचे दाणे वापरायचे आहे, त्यामुळेच आपली भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होणार आहे। आता पाण्याचा जराही वापर न करता याला आपल्याला मिक्सरमध्ये पल्स मोडवरती 1 सेकंद फिरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने याला फिरवून घ्यायचं। यामध्ये अख्खे मकीचे दाण्यांचे कण असायला हवे, असं याला जाडसरच वाटून घेतल्यामुळे आपली भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते। आता यामध्ये आपल्याला 1 छोट्या साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे। 1 चमचा यामध्ये आल्याची पेस्ट घालायची आहे। 2 हिरव्या मिरचीचे काप घातले, तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स घातली, 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग आणि हळद घालून घ्यायची आहे। भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचे आहे। तुम्ही ते तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता इथे मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे। यातील अर्ध बेसन पीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। उरलेलं बेसन पीठ लागेल तसं आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। भजीचं पीठ तयार करताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। स्वीट कॉर्नला पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला हे व्यवस्थित भजीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे मी हे भजीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे। मला असं वाटतंय यामध्ये आणखी बेसन पीठ बसेल, त्यामुळे उरलेलं जेवढं बेसन पीठ होतं तेवढं आपल्याला यामध्ये पूर्ण ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकतायत। तुम्ही या भजीच्या मिश्रणाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे आणि हे मिश्रण तयार करताना अजिबात आपण थोडंही पाणी वापरलेलं नाहीये। आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार व्हावी त्यासाठी यामध्ये 2 चमचे गरम करून घेतलेलं तेल घालायचे। गरम तेल घातल्यामुळे भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते आणि यामध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही। याला चांगलं मिक्स करून घेतलं। इथे आपलं भजीचं मिश्रण तयार झालेलं आहे। चला आपण आता भजी फ्राय करायला घेऊया। भजी फ्राय करण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे। हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे।
आता ही भजी गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे। भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायची। इथे मी ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने चांगली फ्राय करून घेतली। आता आपण यांना काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी फ्राय झालेली आहे। रंग सुद्धा खूप सुरेख आलेला आहे। दिसायला एवढी सुंदर दिसतात ही भजी, त्यापेक्षा चवीला जास्त छान लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं ही भजी भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहते। आता आपण मिरची फ्राय करून घेऊया। त्यासाठी मिरचीला अशा पद्धतीने आपल्याला आतून कट करून घ्यायचं आहे आणि नंतर अशा पद्धतीने मिरचीला पांढरे डाग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता इथे आपली मिरची देखील फ्राय झालेली आहे। तयार झाले इथे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे कॉर्न भजी आणि त्यासोबत गरमागरम असा कडक चहा। बघता क्षणी तोंडाला पाणी येईल इतके चविष्ट आणि क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।